नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला शंकरपाळी करून दाखवणार आहे। एकदम पौष्टिक आपण गव्हाच्या पिठापासून शंकरपाळी तयार करणार आहोत। तर गव्हाचं पीठ मी 2.5 वाटी घेतलेलं आहे। तर ह्याच वाटीने मी सगळं साहित्य घेतले। इथं पाऊण वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे। तर मी इथं अर्धी वाटी तूप हे घेतलेलं आहे, तेल, एक मोठा चमचा मी बारीक रवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि आपल्याला अर्धी वाटी पाणी लागणार आहे। इथं दूध पण नाही मी वापरणार आहे। तुम्हाला जर वापर करायचा असला तर तुम्ही करू शकता। आता पहिलेच आपल्याला या ताटामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे। हा रवा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, गोडामध्ये थोडंसं मीठ टाकावं। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता तडका पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून आपल्याला ह्याचं मोहन अगदी मस्त कडकडीत गरम करून ह्या पिठावरती घालायचं आहे। आता हे तेलाचं मोहन आपल्याला ह्या पिठावरती घालून घ्यायचं आहे। आता हे तेलाचं मोहन आहे ना आपल्या पिठाला लावून झालेलं आहे। आता इकडे मी गॅस पेटवलेला आहे। हे साखर फक्त आपल्याला याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। आता ही साखर विरघळून झालेली आहे, मी गॅस बंद केला आहे। आता हे पाणी आहे बघा, आपण हलका कोमट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं करून या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे बघा, या अशा प्रकारे मी हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। आता हे पीठ आपल्याला आहे ना 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे झाकून, कारण कसं आपण ह्याच्यात रवा घेतलेला आहे। तर हे बघा, इथं आपली 15 मिनिटं झालेत। आता आपलं बघूया पीठ किती मस्त झालं हे बघा। आता हे बघा, इथं मी 5 गोळे करून घेतलेले आहेत। आता हे येड्यावाकडे अशा वाकड्या तिकड्या या कडा आहेत ना, त्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा मी एवढी जाडी ठेवलेली आहे बघा, म्हणजे कशी शंकरपाळी आपली मस्त फुगते। हे बघा, आणि सहजपणे निघता येत पण। आता या बघा, आपल्या सगळ्या शंकरपाळ्या कापून झालेल्या आहेत। तिकडे मी गॅस पेटवला आहे आणि तेल पण गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झालं का आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। आपलं तेल बरोबर गरम झालेलं आहे। आता हा झारा घ्यायचा आणि या झाऱ्यामध्ये शंकरपाळ्या टाकायच्या। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्या सोडून द्यायच्या याच्यामध्ये आणि मध्यम गॅसवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या। आता ह्या चमच्याने आपल्याला असं हलवत राहायचं, म्हणजे एकसारखा कलर येतो आणि त्या तळून पण एकसारख्या येतात। आता या बघा, आपल्या शंकरपाळ्या ही पहिली बॅच आपली तळून झालेली आहे। हे बघा, एकसारख्या कलर आलेला आहे या शंकरपाळ्यांना आणि त्या फुगल्यात पण बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत। हे बघा, आता आपण काढून घेऊया। तर हे बघा, इथं आपल्या गव्हाच्या पिठाच्या एकदम पौष्टिक शंकरपाळ्या तुम्हाला मी करून दाखवल्यात। तर तुम्ही पण घरी ट्राय करा आता येत्या दिवाळीला। अगदी बिस्किटासारखी होते, कोणाला जर दिला तर कोण बोलणार पण नाही। हे बघा, सहजपणे तुटते अशा हाताने, बघू शकता तुम्ही। तर अशी रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा।